नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुक्त मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास हा नवोपक्रम तुमच्या समोर मांडत असताना मला अतिशय आनंद होत आहे. तर बघा, हा नवोपक्रम मी का निवडला, हा नवोपक्रम निवडण्याची गरज मला का वाटली, याचे काही निरीक्षणं आहेत. जे निरीक्षणं मी आपल्या या शैक्षणिक वर्षामध्ये केली आणि त्यावरून मला जाणवलं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची गुणकौशल्य विकसित करण्यासाठी एक चांगला दर्जेदार नवोपक्रम घेऊन येणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच मी प्रामुख्याने मुक्त मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास हा नवोपक्रम तुमच्या समोर घेऊन आलो. तर बघा, यामध्ये सर्वप्रथम मला काय जाणवलं, सर्वप्रथम मला तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. मी जेव्हा जेव्हा प्रत्येक वर्गामध्ये गेलो, तुमच्याशी बोललो, तुमच्याशी संवाद साधला, तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर बोलायला उभं केलं, तेव्हा मला कळालं की तुमच्याकडे ज्ञान आहे, पण आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, एक चांगला मंच उपलब्ध करून दिला, तर तुम्ही तुमचे विचार चांगल्या प्रकारे प्रभावी भाषेमध्ये मांडू शकतात. हा विचार मला गवसला आणि मग मी या नवोपक्रमाकडे वळलो. या नवोपक्रमाच्या माध्यमातून दुसरं निरीक्षण माझ्या लक्षात आलं की तुम्हाला संभाषण कौशल्याची गरज आहे. तुम्हाला सर्वांना आपले विचार मांडता येतात, परंतु ते विचार मांडत असताना प्रामुख्याने तुम्ही प्रमाण भाषेचा वापर करत नाही, तुम्ही चांगल्या प्रकारे संवाद साधू शकत नाही, तुम्ही भाषेचा आरोह चांगल्या प्रकारे करू शकत नाही. यासारख्या विविध गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मग मी ठरवलं की तुम्हाला जर एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ, एक चांगल्या प्रकारचा मंच उपलब्ध करून दिला, तर खरोखर तुमच्यामध्ये असणाऱ्या विविध गुणकौशल्याचा विकास या ठिकाणी निश्चित होईल. आणि म्हणून आपण हा नवोपक्रम या ठिकाणी निवडला, ज्या नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रामुख्याने तुमच्या सर्वांचा आपल्याला बौद्धिक विकास करायचा आहे. हा बौद्धिक विकास म्हणजे काय? बौद्धिक विकास म्हणजे तुमच्यामध्ये जे काही कौशल्य दडलेले आहेत, ती कौशल्य आपल्याला खेचून काढायचे. तुम्ही सर्वजण खूप हुशार आहात, तुम्हा सर्वांना वेगवेगळ्या विषयावर चांगल्या प्रकारे बोलता येतं, वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होता येतं. फक्त गरज आहे ती तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या समोर कसं बोलता येईल हे शिकवण्याची. आणि हे शिकवण्यासाठीच हा मंच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तुमच्यामध्ये परत मला निरीक्षणाअंती एक गोष्ट जाणवली की सामाजिक जागृतीविषयी तुमच्यामध्ये अभाव आहे, कमतरता आहे. तुम्ही आपल्या पर्यावरणाविषयी जागरूक नाही. आपल्या शाळेमध्ये आपण जे स्वच्छतेचे वेगवेगळे कार्यक्रम घेतो, त्या कार्यक्रमाविषयी तुमच्यामध्ये जागरूकता नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये निर्माण कशा करता येईल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण निरीक्षण करून आपण हा नवोपक्रम हाती घेतला. आणि या नवोपक्रमाचं सगळ्यात मोठं फलित हेच असेल की तुम्हा सर्वांना स्वतःचे विचार स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या प्रमाण भाषेमध्ये मांडता येतील. यामध्ये प्रामुख्याने परत एक निरीक्षणाच्या वेळेस गोष्ट लक्षात आली की तुमच्यामध्ये चिकित्सक विचारांचा अभाव आहे. तुम्ही बोलताना एखाद्या मुद्द्यावर बोलायचं सांगितलं तर तो मुद्दा सोडून तुम्ही दुसऱ्या मुद्द्यावर बोलता. म्हणजेच चिकित्सक विचार तुमच्यामध्ये दिसत नाही, भाषिक कौशल्याची कमतरता जाणवली. यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षण केल्यानंतर तुमच्यामध्ये ह्या गोष्टी मला जाणवल्या आणि ह्या गोष्टी विकसित करण्यासाठीच प्रामुख्याने आपण आपला हा नवोपक्रम घेऊन आलोय आहे. धन्यवाद.